जी आहे माझं मी लव्ह मॅरेज केले की अरेंज मॅरेज केले आणि महाराष्ट्र मी हिंदू म्हणजे हिंदू मराठा व्हिडिओमध्ये तुम्ही बघितलं असेल तो बिहारवाला आणि प्रॉब्लेम्स भरपूरच आले आमच्या फॅमिलीमध्ये म्हणजे आमच्या रिलेशनमध्ये भरपूर. सो हे गाईज वेलकम टू अवर चॅनल चंगू मंगू ब्लॉग. तुमचं खूप खूप स्वागत आहे माझ्या या ब्लॉगमध्ये. तर आज मी ब्लॉगमध्ये असं काही सांगणार आहे जे म्हणजे जसं ब्लॉग बनवले नाही तरी पण मी माझे जे व्ह्यूअर्स आहेत ना, थँक्यू सो मच. माझे 25 सबस्क्रायबर झालेत, त्यांना मनापासून थँक्यू सो मच. आणि जे आता जे माझे व्हिडिओ बघतील त्यांचं पण मनापासून स्वागत आहे. तुम्ही प्लीज माझ्या चॅनलवर सबस्क्राईब करा आणि माझे व्हिडिओ बघा. माझे डेली ब्लॉग असतात पण आज मी व्हिडिओ नाही अपलोड केला कारण की तब्येत थोडी डाऊन होती, म्हणून आज विचार केला मी आज क्लिअर करू जेणेकरून की जे माझे ब्लॉग्स बघतात त्यांना समजेल मेन म्हणजे मी काय आहे लव्ह मॅरेज केलं हे सर्व क्लिअर करू. तर तेच मी आज क्लिअर करणार आहे. तर मी आज काय काय क्लिअर करणार आहे, माझं लव्ह मॅरेज आहे की अरेंज मॅरेज आहे आणि मी माझी सासू सासऱ्यांसोबत का नाही राहते, मी अलग का राहते, मी कुठची आहे काय आहे हे सर्व ए टू झेड क्लिअर करणार आणि ते पण फटाफट कारण की माझे चंगू मंगू कधी पण येतील मग मला ते स्टॉप करावं लागेल. तर पहिली गोष्ट, हा मी लव्ह मॅरेज केले, माझं लव्ह मॅरेज आहे आणि मी हिंदू मराठा आहे आणि माझे हस्बंड यूपी बिहारवाले आहेत. रुको जरा सबर करो. यूपी बिहारवाले आहेत ते. आणि आम्ही लव्ह मॅरेज करून कोर्टामध्ये लग्न केलेलं 2020 मध्ये लॉकडाऊनमध्ये. आमचं रिलेशनशिप 8 वर्ष अगोदर म्हणजे रिलेशनमध्ये आम्ही होतो. नंतर डिसाईड केलं जेव्हा लॉकडाऊन लागला तेव्हा विचार केला की आता लांब नाही राहू शकत म्हणून लॉकडाऊनमध्ये जाऊन कोर्ट मॅरेज करून टाकलं. आणि राहिली गोष्ट फॅमिली सोबत का नाही, तर पहिलं तर मी हे क्लिअर करते, खूप प्रॉब्लेम्स झाले, खूप म्हणजे खूप. हे तर ठीक आहे की हां त्यांचे जे भाऊ आहेत म्हणजे छोटा भाऊ आहे आणि त्यांनी आम्हाला खूप सपोर्ट केला. ते आमच्या कोर्टामध्ये लग्न लावायला पण आलेले, त्यांच्यासोबत ते प्रीती दिदी आणि जिग्ने जेजी पण आलेले, त्यांचं पण थँक्यू सो मच. आणि नंतर मग ते गावी होते लॉकडाऊनमध्ये म्हणून मी त्यांच्या घरी गेलेली राहायला, तेवढं काही प्रॉब्लेम नाही. नंतर ते आले ना तर खरंच खूप प्रॉब्लेम झाले सुरुवातीला. फोनवर पण का असं केलं, आमच्या घरात राहायचं नाही, हे नाही ते नाही, इंगला बिंगला ढिंगला सगळं काही प्रॉब्लेम झाले. पण नंतर सुरुवातीला तो प्रॉब्लेम्स येतात लव्ह मॅरेज केलं म्हणून, ते माझ्यासोबत पण झालेलं. आणि आता काय ते गावीच राहतात, मी त्यांच्यासोबत राहत नाही, बाकी असं काय नाही. त्यांनी मला ॲक्सेप्ट केलं आहे आणि मला असं वाटते नाही मी खास म्हणजे फेवरेट सून तर नाही बोलणार कारण की बाकीचे पण आहेत, त्यांना राग नको यायला. तर ठीक आहे, म्हणजे माझ्यासोबत त्यांचं रिलेशन खूपच ठीक आहे. आणि माझी 2 चंगू मंगू आहे, तुम्ही व्हिडिओमध्ये बघतातच. आणि लॉकडाऊनमध्ये लग्न केलं त्याच्यानंतर खूप सारे प्रॉब्लेम्स आले, खरंच खूप सारे प्रॉब्लेम्स आले. आणि कसं काय ते मी एक पुढचं खरंच मी ब्लॉग बनवणार आणि तो तुमच्याकडे आणणार की कसं आम्ही भेटलो पहिला, नंतर आम्ही हा डिसाईड का केला लग्न करायचा, लग्नाच्या नंतर आमचे रिलेशनशिप ठीकठाक चालू होतं की नाही, आतापर्यंत कसं चालू आहे हे सर्व क्लिअर करणार. पण आता माझ्याकडे खरंच टाईम नाही कारण की चंगू मंगू येतील पण आणि ते आले ना तर मला व्हिडिओ बनवून अजिबात देत नाही. ते तर सोडा, त्यांचे पप्पा म्हणजे राज मला अजिबात हे बनवून देत नाही, त्याला बघून राग येतो तरी पण मी बनवते कारण की मला करायचं आहे. तर तुम्ही जर माझा व्हिडिओ खरंच बघितला असेल तर नक्की मला सपोर्ट करा कारण की मी असेच तुमच्याकडे व्हिडिओ आणत राहणार. आणि नेक्स्ट टाइम कधीतरी खरंच मी पूर्ण डिटेल्समध्ये तुम्हाला सांगणार. तर तुम्हाला एवढंच आहे की प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा, ठीक आहे. तर फोटो मी बाजूला लावते. कोर्ट मॅरेज केलं त्याच्यानंतर मी गावी पण गेलेली, बिहारमध्ये गावी गेलेली, ते सर्व फोटो इथे लावते, तुम्ही बघा. आणि पुढच्या ब्लॉगमध्ये नक्की भेटू, तोपर्यंत टाटा बाय.